नमस्कार मित्र हो. कसे आहात सगळे? आजकाल आपण सगळेच धावतोय कशाच्या तरी मागे. पण कधीतरी शांत बसल्यावर विचार येतो ना की ह्या सगळ्या धावपळीच्या शेवटी आपल्याला नक्की काय हवंय? पैसा, प्रसिद्धी की प्रेम आणि मनःशांती? मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय ऐकायला खूप पारंपरिक, ट्रेडिशनल वाटेल, पण प्रत्यक्षात तो आजच्या या डिप्रेशन आणि स्ट्रेसने भरलेल्या जगावरचा सर्वात मोठा उपाय आहे. आज आपण बोलणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्या भक्ती योग ह्या पुस्तकावर. जेव्हा आपण भक्ती हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? देवळात जाणं, तासनतास पूजा करणं, उपवास करणं, अगरबत्ती लावणं किंवा डोळे मिटून भजन करणं. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, थांबा, हे भक्तीचं फक्त बाह्य रूप आहे. स्वामीजी, जे स्वतः एक जबरदस्त विचारवंत आणि वैज्ञानिकासारखी बुद्धी असणारे संन्यासी होते, त्यांनी जगाला भक्तीचा एक असा अर्थ सांगितला जो कोणत्याही धर्माच्या, जातीच्या किंवा देशाच्या पलीकडचा आहे. स्वामीजी म्हणतात, भक्ती म्हणजे ईश्वराचा खरा, प्रामाणिक शोध. असा शोध जो प्रेमातून सुरू होतो, प्रेमातच वाढतो आणि प्रेमातच संपतो. भक्ती म्हणजे भीतीने देवासमोर हात जोडणे नव्हे. भक्ती म्हणजे रडत बसणे किंवा कमकुवत होणे नव्हे. भक्ती ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे. आजच्या या काही मिनिटांच्या प्रवासात आपण स्वामीजींच्या भक्ती योग ह्या पुस्तकाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पुस्तकातून मी अशी 7 सूत्र काढली आहेत जी आजच्या धकाधकीच्या काळात तुम्ही आम्ही रोजच्या आयुष्यात कशी वापरू शकतो हे आपण बघणार आहोत. तुमचे डोळे मिटा, मन शांत करा आणि ह्या प्रेमाच्या प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा. भक्तियोगाच्या खोलात जाण्यापूर्वी आपण मानवी मनाचं एक साधं मानसशास्त्र समजून घेऊया. आपण सगळेजण कशावर तरी प्रेम करतो. कोणी पैशावर, कोणी कुटुंबावर, कोणी कलेवर. स्वामीजी म्हणतात, माणसाच्या आत भावनांचा एक प्रचंड मोठा समुद्र आहे. आजकाल आपण लॉजिकला म्हणजे बुद्धीला खूप महत्त्व देतो, पण माणूस हा लॉजिकवर चालत नाही, तो भावनांवर चालतो. रागाच्या भरात किंवा प्रेमात पडून माणसं जे निर्णय घेतात ते लॉजिकने कधीच घेतले जात नाहीत. मग भक्तियोग काय करतो? भक्तियोग तुमच्या आतल्या या भावनांना दमन करायला सांगत नाही. तो सांगतो, ह्या भावनांची दिशा बदला. जसं नदीचं पाणी जेव्हा अस्ताव्यस्त वाहतं तेव्हा पूर येतो आणि नुकसान होतं, पण जेव्हा त्या पाण्याला धरण बांधून योग्य दिशा दिली जाते तेव्हा त्यातून वीज निर्माण होते. तसंच जेव्हा तुमचं प्रेम ह्या नश्वर जगाकडून भौतिक वस्तूंवरून वळून त्या परमसत्याकडे जातं तेव्हा त्या प्रेमाचं रूपांतर भक्तीत होतं. स्वामीजी भक्तीचे 2 प्रकार सांगतात. एक, गौणी भक्ती, प्रिपरेटरी भक्ती. इथे मूर्तीपूजा, कर्मकांड, मंत्रजप यांची मदत घेतली जाते. जसं लहान मुलाला चालायला शिकताना वॉकरची गरज असते, तशीच मनाला एकाग्र करण्यासाठी सुरुवातीला ह्या गोष्टींची गरज असते. स्वामीजी ह्याला कधीच चूक मानत नाहीत. दुसरं, पराभक्ती, सुप्रीम डिवोशन. ही सर्वोच्च पायरी आहे. इथे पोहोचल्यावर देवळात जाण्याची गरज उरत नाही, कारण इथे फक्त एकच गोष्ट उरते, अखंड प्रेम. पण मित्रहो, ही पराभक्ती मिळवण्यासाठी आजच्या काळात आपल्याला काही नियम पाळावे लागतील. चला तर मग बघूया ती 7 जादुई सूत्र जी स्वामीजींच्या भक्ती योगातून आजच्या जनरेशनसाठी मी निवडली आहेत. सूत्र पहिलं, प्रेमासाठी प्रेम करा, व्यापार नको. लव फॉर लव सेक. आज आपण देवासमोर जातो तेव्हा काय करतो? देवा, मला प्रमोशन मिळू दे, मी 11 नारळ फोडेन. देवा, माझ्या मुलाला पास कर, मी पेढे वाटेन. स्वामीजी हसून म्हणतात, अरे तुम्ही देवाला काय लाच देत आहात? तुम्ही भक्ती करत नाही आहात, तुम्ही दुकानदारी करत आहात. आजच्या काळात आपले नातेसंबंध सुद्धा व्यापारी झाले आहेत. तू मला काय देतोस त्या बदल्यात मी तुला प्रेम देईन. भक्तियोगाचं पहिलं सूत्र सांगतं की प्रेम हे निस्वार्थ असावं. भक्ताला देवाकडून काहीही नको असतं. तो प्रेम करतो कारण त्याला प्रेम केल्याशिवाय राहवतच नाही. जेव्हा तुम्ही देवाकडून किंवा माणसांकडूनही अपेक्षा करणं सोडून देता तेव्हा तुमचं दुःख संपून जातं, कारण अपेक्षा हेच दुःखाचं मूळ आहे. खऱ्या भक्तीत कोणतीही कंडिशन नसते. सूत्र दुसरं, भीतीमुक्त भक्ती, डिवोशन फ्री फ्रॉम फियर. आजकाल अनेक धर्मांमध्ये देवाला एका कडक शासकाप्रमाणे किंवा एका कडक बॉससारखं रंगवलं जातं. पाप करशील तर देव नरकात टाकेल, चूक करशील तर देव शिक्षा करील. स्वामीजी ह्या विचारावर कडाडून प्रहार करतात. ते म्हणतात, जिथे भीती आहे तिथे प्रेम असूच शकत नाही. तुम्ही एका हुकुमशहाची भीतीपोटी स्तुती करू शकता, पण त्याच्यावर प्रेम करू शकत नाही.
देव हा शिक्षा देणारा क्रूर न्यायाधीश नाहीये. तो तुमचा परम मित्र आहे, तो तुमची आई आहे, तो तुमचं बाळ आहे. आजच्या काळात आपल्याला फिअर ऑफ मिसिंग आउट आहे. नोकरी जाण्याची भीती आहे, लोक काय म्हणतील ह्याची भीती आहे. भक्तियोग तुम्हाला शिकवतो की जेव्हा तुम्ही स्वतःला त्या विश्वशक्तीशी जोडता तेव्हा तुमची सर्व भीती गळून पडते. तुम्ही निर्भय बनता, कारण तुम्हाला माहीत असतं की माझा रक्षणकर्ता माझ्या पाठीशी नव्हे तर माझ्या आत आहे. सूत्र 3. तुमचं कर्म हीच तुमची भक्ती. ॲक्शन ड्रिवन बाय लव्ह. एक गैरसमज असा आहे की भक्ती करायची म्हणजे संसार सोडायचा आणि हिमालयात जायचं. आजचा तरुण म्हणेल, माझ्याकडे ऑफिस आहे, EMI आहेत, फॅमिली आहे, मी भक्ती कधी करू? स्वामीजी इथे खूप प्रॅक्टिकल उपाय देतात. ते म्हणतात, तुमचं काम सोडू नका, कामामागची भावना बदला. समजा तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहात, डॉक्टर आहात किंवा गृहिणी आहात. तुम्ही जे काही काम करताय ते त्या ईश्वराची पूजा आहे या भावनेने करा. जेव्हा एखादी आई रात्री 2 वाजता उठून आपल्या आजारी बाळाची सेवा करते तेव्हा ती कोणत्या देवळात नसते, पण तिचं ते काम हीच जगातील सर्वात मोठी भक्ती असते, कारण तिथे निस्वार्थ प्रेम असतं. आज आपण कॉर्पोरेट जगात फ्रस्ट्रेट होतो कारण आपण फक्त पॅकेज, पगारासाठी काम करतो. भक्तियोग सांगतो, तुम्ही जे काम करताय त्यात पूर्ण जीव होता. ते काम समाजासाठी आणि ईश्वरासाठी अर्पण करा. वर्क ॲज वर्शिप. तुम्हाला कामाचा कधीच ताण येणार नाही. सूत्र 4. इष्टनिष्ठा. स्वतःचा मार्ग निवडा पण इतरांचा आदर करा. फोकस अँड टॉलरन्स. आजच्या जगात सर्वात मोठी समस्या कोणती आहे? धार्मिक आणि वैचारिक कट्टरता, इनटॉलरन्स. माझाच देवश्रेष्ठ, माझाच धर्म भारी. स्वामीजी इष्टनिष्ठा ही कन्सेप्ट समजावून सांगतात. इष्ट म्हणजे आपल्या आवडीचं दैवत किंवा मार्ग. एक साधं उदाहरण घ्या. जेव्हा तुम्ही एका मुलावर किंवा मुलीवर प्रेम करता तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती जगात सर्वात सुंदर वाटते, पण याचा अर्थ असा नाही की जगातल्या बाकीच्या सर्व व्यक्ती वाईट आहेत. स्वामीजी म्हणतात, तुमच्या इष्टदेवतेवर तुमचं 100% प्रेम आणि निष्ठा असली पाहिजे, जसं एका पत्नीचं आपल्या पतीवर असतं. पण त्याचवेळी जगातल्या इतर सर्व मार्गांबद्दल आणि दैवतांबद्दल तुमच्या मनात प्रचंड आदर असला पाहिजे. आजच्या तरुणांनी हे सूत्र सोशल मीडियावर वापरण्याची गरज आहे. तुमचा विचार पॉलिटिकल, आयडिओलॉजिकल किंवा रिलिजियस तुम्हाला प्रिय असू दे, पण दुसऱ्याच्या विचारांचा द्वेष करू नका. भक्ती कधीही द्वेष शिकवत नाही. ज्याच्या हृदयात भक्ती आहे तो कोणाचाही तिरस्कार करूच शकत नाही. सूत्र 5. भावनांचा प्रवाह ऊर्ध्वगामी करा. चॅनलायझिंग युअर इमोशन्स. आजकाल आपण इमोशनल इंटेलिजन्सबद्दल खूप वाचतो. भक्तियोग हा मुळातच इमोशनल इंटेलिजन्सचा बाप आहे. स्वामीजी म्हणतात, माणसाच्या आत काम, क्रोध, लोभ, मोह या भावना असतातच. त्यांना मारून टाकणं शक्य नाही. मग काय करायचं? भक्तियोग सांगतो, त्या भावनांना ईश्वराकडे वळवा. तुम्हाला खूप राग आलाय ना, मग देवावर रागवा, त्याच्याशी भांडा. तुम्हाला आसक्ती ठेवायची आहे ना, मग त्या परमसत्याची आसक्ती ठेवा. उदाहरणादाखल संत तुकाराम महाराज विठ्ठलाशी भांडायचे. मीराबाईने श्रीकृष्णाला आपला प्रियकर मानलं. जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनला एक हायर गोल म्हणजे उच्च ध्येय देता तेव्हा तुमची ऊर्जा वाया जात नाही, ती तुम्हाला महान बनवते. आज ब्रेकअप झाल्यावर किंवा बिझनेसमध्ये लॉस झाल्यावर तरुण डिप्रेशनमध्ये जातात. भक्तियोग सांगतो, ती दुःखाची ऊर्जा आतल्या आत कुढण्यापेक्षा ती ऊर्जा स्वतःच्या आत्मविकासासाठी वापरा. सूत्र 6. मानव सेवा हीच माधव सेवा. सेल्फलेस सर्व्हिस ॲज डिव्होशन. स्वामी विवेकानंदांचा हा सर्वात लाडका विषय होता. ते म्हणायचे, जो माणूस आपल्या आजूबाजूच्या दुःखी, दरिद्री आणि भुकेल्या माणसात ईश्वराला बघू शकत नाही, तो मंदिरातल्या दगडी मूर्तीत ईश्वराला कसा बघेल? त्यांनी एक नवीन शब्द दिला, दरिद्र नारायण, म्हणजेच गरिबांमध्ये आणि पीडितांमध्ये देव बघणे. आजच्या काळात आपण सोशल मीडियावर नुसत्या लाईक्स आणि शेअर्समधून सहानुभूती दाखवतो, पण प्रत्यक्ष जगात आपण किती डिस्कनेक्टेड आहोत. भक्तियोग आपल्याला एम्पथी शिकवतो. जेव्हा तुम्ही रस्त्यावरच्या एखाद्या भुकेल्या माणसाला जेवण देता किंवा एखाद्या आजारी माणसाची मदत करता तेव्हा तुम्ही फक्त समाजसेवा करत नसता,
तुम्ही भक्ती करत असता. हे सूत्र आजच्या काळात सर्वात जास्त गरजेचं आहे. जर प्रत्येकाने दुसऱ्या माणसातला देव पाहिला तर जगातले निम्मे प्रॉब्लेम्स, दंगली आणि युद्ध आजच संपून जातील. सूत्र 7. शरणागती आणि परमानंदाची प्राप्ती. ॲब्सोल्यूट सरेंडर अँड सुप्रीम जॉय. शेवटचं सूत्र आणि सर्वात अवघड सूत्र. शरणागती म्हणजे हार मानणे नाही. शरणागती म्हणजे स्वतःचा अहंकार सोडून देणे. मी करतोय, हे माझं आहे, ही भावना सोडून देणे. भक्त शेवटी म्हणतो, प्रभू तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. थाय विल बी पॅन. आज आपल्याला प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल हवा असतो. भविष्य आपल्याच मर्जीने घडायला हवं असतं. आणि जेव्हा तसं घडत नाही तेव्हा आपण खचून जातो. भक्तियोग शिकवतो की जेव्हा तुम्ही सर्व काही त्या विश्वशक्तीवर सोपवता तेव्हा तुमच्या डोक्यावरचं ओझं एकदम हलकं होतं. तूच चालवणारा आहेस, मी फक्त एक साधन, इन्स्ट्रुमेंट आहे. या भावनेमुळे जी मनःशांती मिळते तोच खरा परमानंद आहे. स्वामी विवेकानंद प्रेमाचा एक त्रिकोण सांगतात. भक्तीच्या या त्रिकोणाचे 3 कोपरे लक्षात ठेवा. 1. प्रेमात व्यापार नसतो. भिकारी बनून मागू नका, राजासारखं फक्त प्रेम द्या. 2. प्रेमात भीती नसते. जिथे भीती आहे तिथे देव नाही. 3. प्रेमात कोणतीही तुलना, रायवल नसते. देवापेक्षा, त्या ध्येयापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. जेव्हा भक्त या त्रिकोणाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याला स्वर्ग कुठे वर आकाशात शोधावा लागत नाही. त्याचं हेच आयुष्य, हेच जग त्याच्यासाठी स्वर्ग बनून जातं. मित्रांनो, आज आपण या काही मिनिटांच्या प्रवासात स्वामी विवेकानंदांच्या भक्ती योगाचे अनेक पैलू उलगडून पाहिले. प्रेमासाठी प्रेम करणे, निस्वार्थता, भीती सोडून देणे, आपल्या कर्मालाच पूजा मानणे, दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करणे, भावनांना योग्य दिशा देणे, माणसात देव बघून सेवा करणे आणि शेवटी अहंकाराला सोडून शरणागती पत्करणे. ही 7 सूत्रे म्हणजे फक्त वाचून विसरून जाण्यासाठी नाहीत. ही आजच्या आपल्या डिप्रेशन, स्ट्रेस आणि एकटेपणावरची खात्रीशीर लस आहे. जाताना स्वामीजींचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो जे कायम लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात सर्व शक्ती दडलेली आहे. प्रेमाने तुम्ही हे जग जिंकू शकता. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? यातलं कोणतं सूत्र तुम्हाला तुमच्या आजच्या आयुष्यात सर्वात जास्त गरजेचं वाटलं? मला नक्की कळवा. स्वामी विवेकानंदांचं भक्तियोग हे पुस्तक वेळ मिळाल्यास नक्की वाचा. जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचले नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. ते तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हे पॉडकास्ट ऐकलत त्याबद्दल मनापासून आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करत रहा, शांत रहा आणि नेहमी आनंदी रहा. धन्यवाद.